नमस्कार सखीनो, तुमची महाराष्ट्रीयन सखी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होममेड फेस टोनर सांगणार आहे। तर हे टोनर बनवायला तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही आणि जास्त पैसे खर्च सुद्धा करावे लागणार नाही। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 कप इतकं पाणी घेतलेलं आहे। तर हे जे टोनर आहे ते तुम्ही फ्रेशली बनवून यूज केलं तर आणि जास्त चांगलं। तर 5 ते 7 दिवस तुम्ही हे टोनर आरामसे फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता। तर हे टोनर बनवण्यासाठी मी इथं ग्रीन टी घेतलेली आहे। तर एक ग्रीन टीची बॅग घ्यायची आहे आणि त्याला या पाण्यामध्ये 1 मिनिटपर्यंत सोक करून ठेवायचं आहे। तर ग्रीन टी जे डार्क स्पॉट्स असतात आणि ब्लेमिशेस असतात ते कमी करण्यासाठी मदत करतं। त्यानंतर 1 मिनिट झाल्यानंतर हे जे ग्रीन टीची बॅग आहे ते तुम्ही पाणी ह्याच्यातून पूर्ण काढून घ्यायचं आहे। जे एक्सेस वॉटर आहे ते सर्व तुम्ही प्रेस करून काढून घ्यायचं आहे। आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे। तुम्हाला Amazonवरती किंवा कुठल्याही नॉर्मल शॉपमध्ये तुम्हाला स्प्रे बॉटल नॉर्मल स्टोर करण्यासाठी मिळतात, किंवा जर तुमच्याकडे घरामध्ये अवेलेबल असतील गुलाब पाणीचं तर तेही तुम्ही वापरू शकता। तर माझ्याजवळ जे गुलाब पाणी होतं ते संपलेलंच बॉटल होतं, तर त्यातच मी हे जे पाणी आहे ते रिस्टोर करत आहे। तर हे टोनर तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये स्टोर करून ठेवायचं आहे आणि 5 ते 7 दिवस हे तुम्ही वापरू शकता। तर हे टोनरमुळे जे काही तुमचे डार्क स्पॉट्स असतील, ब्लेमिशेस असतील किंवा स्कार्स असतील तर ते कमी होतात। तुम्ही नक्की वापरून बघा आणि दिवसातून 2 किंवा 3 वेळा तुम्ही हे यूज करू शकता। तर मी हे वापरून बघितलेलं आहे आणि मला फरक पडल्यामुळेच मी तुम्हाला हा व्हिडिओ करून दाखवत आहे। तर नक्की तुम्ही हे करा। तर आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे टोनर मिळतात आणि त्याला मी नावं ठेवत नाही, पण जर तुम्ही घरच्या घरी फ्रेशली जर तुम्ही टोनर करून वापरला आणि ते सुद्धा तुम्ही नॅचरल इन्ग्रेडियंट्सपासून बनवून वापरला तर ते खूपच चांगलं। तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही नक्की ट्राय करा जे होममेड टोनर आहेत ते यूज करण्यासाठी। तर कसा वाटला हा व्हिडिओ मला जरूर कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।